Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in funshine. Resort weddings, events, restaurants, adventure wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार, मुंबई तकच्या लाईव्ह मध्ये आपलं स्वागत. मी माधवी देसाई. आता जेव्हा आपण बोलतोय तेव्हाच एक महत्त्वाची अपडेट आली आहे, ती आधी मी तुम्हाला देते आणि त्यानंतर आपण आपलं लाईव्ह सुरू करणार आहोत. आता 6:30 वाजण्याच्या सुमारास पुन्हा एकदा एमईए कडनं प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलंय. त्यामुळे आता शस्त्रसंधीनंतर भारताचं पुढचं पाऊल काय असणार आहे याचा उलगडा काही वेळातच होणार आहे. त्यामुळे मुंबई तकवरही तुम्हाला ही संपूर्ण प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह पाहता येणार आहे. त्यामुळे मुंबई तक बघत राहा या प्रेस कॉन्फरन्ससाठी आणि अर्थातच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी. तर या प्रेस कॉन्फरन्स नंतर आपण पुन्हा बोलूच. मात्र काल जो काही शस्त्रसंधीचा अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि 7 मे पासून भारतानं जे ऑपरेशन सिंदूर राबवलेलं आहे, 7 मे ते कालची 10 मे या 4 दिवसांमध्ये भारतानं नेमकं काय मिळवले, ऑपरेशन सिंदूर मधून भारतानं नेमकं काय मिळवलेलं आहे आणि या शस्त्रसंधीच्या माध्यमातून भारतानं नेमकं काय साध्य केलंय, याच अनुषंगानं आपल्याला या लाईव्ह मध्ये चर्चा करायची आहे. आणि ही चर्चा करण्यासाठी निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे सर आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत. सर, तुमचं खूप स्वागत आहे मुंबई तकच्या लाईव्ह मध्ये. खरं तर आपण 7 तारखेपासून अनेकदा बोललेलो आहोत वेगवेगळ्या अनुषंगानं. मात्र काल जी काही शस्त्रसंधी लागू झालेली आहे त्यानंतर या 4 दिवसांची एकूण गोळाबेरीज काय भारताला मिळालंय आणि पाकिस्तानला नेमकं काय काय गमावलेलं आहे पाकिस्ताननं, याच अनुषंगानं आपल्याला चर्चा करायची आहे. सर, आपण सुरुवातीला पहिल्या पार्टमध्ये बोलूयात. भारताला ऑपरेशन सिंदूर मध्ये आतापर्यंत नेमकं काय मिळालंय, यापूर्वीच्या अशा ऑपरेशन्स मध्ये नेमकं काय मिळालं होतं आणि नव्यानं भारताला ऑपरेशन सिंदूरनं काय काय दिलेलं आहे. तुम्ही जर 3-4 मुद्द्यांच्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी सांगू शकत असाल, तुम्हाला काय वाटतं काय साध्य केलंय भारतानं ऑपरेशन सिंदूरद्वारे? माझ्या मते कुठल्याही ऑपरेशनचे जे आहेत काही मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह असतात, पॉलिटिकल ऑब्जेक्टिव्ह असतात आणि स्ट्रॅटेजिक ऑब्जेक्टिव्ह असतात. आणि हे जे ऑपरेशन आहे ऑपरेशन सिंदूर, अधिकृतरित्या हवाई दलानं सांगितलेलं आहे ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. फक्त त्याचा पहिला टप्पा जो आहे तो कम्प्लीट झालेला आहे आणि म्हणून आपल्याला जर त्याचं असेसमेंट करायचं असेल तर ते फक्त पहिल्या टप्प्याच्याच अनुषंगाने आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल. काय मिळवलं आणि त्यातल्या त्यात आपण नॉन कायनेटिक ऍक्शन कडे न जाता मागच्या 4 दिवसामध्ये ज्या कायनेटिक ऍक्शन, मिलिटरी ऍक्शन घेतल्या त्याच्याविषयीच आपण चर्चा करू. पहिली गोष्ट, जो फेज 1 आपण त्या ठिकाणी केला, ज्यामध्ये अत्यंत सटीकपणे इंटेलिजन्स इनपुटच्या आधारावरच आपण पाकिस्तानच्या हद्दीमध्ये जाऊन, पाकव्याप्त काश्मीरच फक्त नाही, पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये जाऊन सुद्धा 1 नाही 2 नाही 9 वेगवेगळ्या प्रकारचे टेररिस्ट हाईडआउट हे आपण बस्ट केले. आणि याच्या माध्यमातून काय झालं, 100हून जास्त ऍक्टिव्ह टेररिस्ट जे या दहशतवादाशी संबंधित आहेत, फिदाई टेररिस्ट, त्यांना जे आहे आपण न्यूट्रलाइज करण्यामध्ये यशस्वी झालो. फक्त ऍक्टिव्ह टेररिस्टच आपण त्या ठिकाणी मारले नाही, त्यांचं जे टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर होतं, ज्या ठिकाणी त्यांचं ट्रेनिंग चालतंय, ज्या प्रकारे जे आहे त्यांचं रिलिजियस इनडॉक्ट्रिनेशन होतंय वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत टेररिझमशी संबंधित, त्याला सुद्धा आपण बस्ट करण्यामध्ये यशस्वी झालो. जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबा, हिजबुल मुजाहिदीन या अत्यंत महत्वाच्या अशा प्रकारच्या इस्लामिक दहशतवादी संघटना आहेत ज्यांनी मागच्या काही वर्षांमध्ये भारतामध्ये जबरदस्त प्रकारे हल्ले केलेले आहेत आणि भारताच्या सुरक्षेला खूप मोठा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण केलेला आहे. मग या सगळ्या दहशतवादी संघटनांचे जे मुख्यालय आहेत ते आपण उडवून लावले आणि म्होरके, जी कालच लिस्ट त्या ठिकाणी समोर आली की 5 दहशतवादी अत्यंत, ज्याला आपण म्हणू की डेझिग्नेटेड अशा प्रकारचे ग्लोबल टेररिस्ट म्हणा किंवा ज्यांचा भारताच्या दहशतवादाशी संबंधित अत्यंत मोठ्या प्रमाणावर सहभाग राहिलेला आहे. 1999च्या कंदहार अपहरणापासून ते 2001च्या जम्मू काश्मीर बॉम्बलास्टच्या संबंधात पासून ते 26/11 पासून ते पठाणकोट एअर बेसच्या हल्ल्यापासून ते पुलवामा हल्ल्यापर्यंत महत्वाचा सहभाग असणारे काही अतिरेकी आणि त्यांचे कमांडर यांचा सुद्धा खात्मा करण्यामध्ये जे आहे आपल्याला यश मिळालं. म्हणजे फेज 1 मधला हा जो टप्पा त्या ठिकाणी होता त्यामध्ये साधारणतः म्हणजे एक जरी अतिरेकी मारला गेला किंवा एखादा कमांडर मारला गेला तर ती मोठी न्यूज होत असते, पण फक्त 30 मिनिटांमध्ये आपण ही सिनियर कमांडरची लिडरशिपच जर कापून काढू शकलो असेल, एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चर जर बस्ट करू शकलो असेल आणि सर्वात महत्वाचं फक्त पाकव्याप्त काश्मीरमध्ये नाही तर आपण जे आहे मध्ये घुसून पाकिस्तानच्या पंजाब प्रांतामध्ये घुसून जर ही कारवाई करू शकत असेल तर ही खूप महत्वाची बाब आहे. सर्जिकल स्ट्राईक मध्ये काही किलोमीटर आपण आत गेलो आणि कारवाई केली. एक प्रकारे जे आहे बालाकोट एअर स्ट्राईक मध्ये सुद्धा जे आहे काही किलोमीटर 60 किलोमीटर मध्ये जाऊन आपण कारवाई केली.
या कारवाईमध्ये तर जे आहे 100 पेक्षा सुद्धा जास्त किलोमीटर मध्ये आपण पाकिस्तानमध्ये गेलो आणि टेररिस्टचं नेटवर्क जे आहे ते आपण उद्ध्वस्त त्या ठिकाणी केलं. हा पहिला त्याचा चालू आहे. प्लस जर काढायचा असेल तर हा पहिला प्लस. दुसरा प्लस, पाकिस्ताननं त्याच्या व्यवस्था किती मजबूत आहे हा सुद्धा आपला एक ऍडव्हान्टेज आहे, ज्याच्यामुळे आपलं विशेष काहीही नुकसान त्या ठिकाणी झालं नाही. तिसरं, पाकिस्ताननं जे डिसइन्फॉर्मेशन कॅम्पेन केलं की वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज त्या ठिकाणी पाठवले किंवा अशा बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला की सुरतगडचा एअरबेस जो आहे तो उडवण्यात आलेला आहे, आदमपूर एअरबेस जो आहे तो खराब करण्यात आलेला आहे, जबरदस्त जे आहे नुकसान झालेलं आहे, एअरफोर्सच्या ज्या आहेत एक महिला अधिकारी त्यांचं जे आहे अपहरण करण्यात आलेलं आहे किंवा त्यांना होस्टेज त्या ठिकाणी ठेवलं आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या पसरवल्या, पण प्रत्येक दिवशी प्रेस ब्रीफिंगच्या माध्यमातून फॅक्टच्या आधारावर, प्रूफच्या आधारावर सत्य काय आहे हे जगासमोर आणण्याचं काम आपण त्यांना त्या ठिकाणी केलं. पाकिस्तानचा बुरखा फाडण्याचं काम आपण त्या ठिकाणी केलं. आणि सगळ्यात महत्वाचा एस त्या ठिकाणी आपण म्हणू हुकमी एक्का म्हणजे कालच्या रात्री, परवाच्या रात्री आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल 10 तारखेला म्हणजे त्या रात्री ज्या प्रकारे भारतात एक रेड लाईन क्रॉस केल्यानंतर आपल्या मिलिटरी टार्गेटवर पाकिस्ताननं हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर जशास तसं उत्तर देण्यासाठी आपण सुद्धा पाकिस्तानच्या हद्दीत घुसलो. बॉर्डर एरियामध्ये नाही, जे त्यांचं मर्मस्थान आहे पाकिस्तानचं GHQ रावलपिंडी आर्मी हेडक्वार्टरचं ठिकाण आणि त्याच्या बाजूला असणारं जे नूर खान एअरबेस आहे, VIP मुवमेंट त्या ठिकाणावर होत असते, त्या नूर खान एअरबेसला जे आहे उद्ध्वस्त करणं. मुरीद एअरबेस असेल, रफिकी एअरबेस असेल, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर UCAV अनमॅन्ड कम्बॅट एरियल व्हेकल, वेगवेगळ्या प्रकारचे मिसाईल्स, वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट हे तिथे आहेत, त्यांना जे आहे उद्ध्वस्त करण्यामध्ये म्हणजे स्ट्रॅटेजिक एअरबेस, स्ट्रॅटेजिक मिलिटरी बेस असे 11 मिलिटरी बेस आणि एअरबेस आपण उद्ध्वस्त केले. पाकिस्तानची जी एअर डिफेन्स सिस्टम आहे, रडार सिस्टम आहे, 1/3 पाकिस्तानची रडार सिस्टम आणि एअर डिफेन्स सिस्टम पूर्णतः आपण नाकाम केली. आणि हे सगळं किती मिनिटांमध्ये केलं? काही मिनिटांमध्ये, त्याला तास सुद्धा लागले नाही. यावरून भारताची क्षमता काय आहे आणि काय आपण करू शकतो हाही संदेश दिला. मग फक्त या 3 दिवसाचा सगळा कार्यकाल जर आपण लक्षात घेतला तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर टेररिझम ते नेटवर्क बस्ट करणं, सिनियर लिडरशिप कापून काढणं, पाकिस्तानच्या मध्ये जाऊन एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे स्ट्रॅटेजिक मिलिटरी बेसेस उद्ध्वस्त करण्यामध्ये यशस्वी होणं, एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचं एक प्रकारे जे आर्सेनल आहे, वेपन्स आहे, वेगवेगळ्या प्रकारचे फायटर जेट, त्याचबरोबर ड्रोन्स आहेत, त्याला नुकसान पोहोचवण्यामध्ये जे आहे यशस्वी त्या ठिकाणी होणं, रडार सिस्टम जी आहे त्यांची नाकाम त्या ठिकाणी करणं, या मोठ्या गोष्टी आहेतच. दहशतवादाच्या लढाईमधला हा एक महत्वाचा टप्पा आहे. म्हणून फेज 1 मध्ये या सगळ्या ज्या आहेत जमेच्या बाजू सगळ्यात महत्वाचं एक रिस्पॉन्सिबल नेशन, रिस्पॉन्सिबल पॉवर म्हणून सामान्य लोकांना कुठलाही धोका न पोहोचू देता अशा प्रकारची आपण कारवाई केली. निगेटिव्ह काय झालं? वेगवेगळ्या गोष्टी आहेत, 2-3 महत्वाच्या गोष्टी. शस्त्रसंधी 3 दिवसानंतरच आपण शस्त्रसंधी केली. ऑपरेशनल पॉज इतक्या लवकर घेण्याची काय गरज होती? जर आपण दहशतवादाच्या विरुद्धचा लढा त्या ठिकाणी देतोय तर खरोखरच दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल किंवा खऱ्या अर्थाने त्याचा बंदोबस्त करायचा असेल तर पाक लष्कराचा ISIचा बंदोबस्त करावाच लागणार आहे. त्या ठिकाणी मिलिटरी ऍक्शन लागणारच आहे. पाक व्याप्त काश्मीर जे भिजत पडलेलं घोंगडं आहे आणि जे महत्वाचं सेंटर आहे या वेगवेगळ्या प्रकारच्या टेररिझमशी रिलेटेड ऍक्टिव्हिटीचं, कुठं ना कुठे तरी खमकी भूमिका घ्यावी लागणार आहे, मिलिटरी ऍक्शन करावी लागणार आहे. आणि त्या अनुषंगानं पाक व्याप्त काश्मीर सुद्धा जो आहे आज ना उद्या आपल्याला सम्मिलित करावं, भारतामध्ये सम्मिलित करून घ्यावाच लागणार आहे जर दहशतवादाचा मुकाबला करायचा असेल तर. आज घडीला इंटरनॅशनल एक प्रकारचं जनमत जे होतं ते आपल्या फेवरमध्ये होतं. 2001 मध्ये सुद्धा अटल बिहारी वाजपेयींनी ऑपरेशन पराक्रम केला. कित्येक महिने आपलं सैन्य बाउंड्रीवर त्या ठिकाणी होतं, पण आंतरराष्ट्रीय दबाव असल्यामुळे जे आहे ते तशी कणखर भूमिका आपल्याला घेता आली नाही. 2025 मध्ये आंतरराष्ट्रीय जनमत आपल्या फेवरमध्ये होतं. दहशतवादाचे आपण बळी झालो हे जे आहे बॅकग्राऊंड आपण सेट करण्यामध्ये यशस्वी त्या ठिकाणी झालो होतो. जर तशी कणखर भूमिका दाखवली असती आणि हे मिलिटरी ऍक्शन असेच जर चालू ठेवले असते तर बाकीचेही काही ऑब्जेक्टिव्ह आपण हासिल करू शकलो असतो का, याविषयी जे आहे प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होतं. दुसरी गोष्ट, जर आपल्याला त्या ठिकाणी खरं म्हटलं तर आंतरराष्ट्रीय मध्यस्थीच्या माध्यमातूनच हा संघर्ष त्या ठिकाणी एक प्रकारे पॉज लागणार होता आणि तसंच त्या ठिकाणी झालं. पाकिस्ताननं तोच प्रयत्न केला. मग अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे पहिल्यांदा जगाला सांगतात की बाबा अशा प्रकारची जी आहे चर्चा आम्ही केली आणि आमच्या मध्यस्थीच्या माध्यमातून फुल अँड इमिजिएट डिएस्केलेशन करण्यासाठी जे आहे दोन्ही देश त्या ठिकाणी राजी झालेले आहेत. म्हणजे अमेरिकेनं जे आहे स्वतःचा गवगवा करण्यासाठी तर हे सगळं त्या ठिकाणी केलं आणि नंतर त्याला आपण दुजोरा सुद्धा दिला. मग अमेरिकेच्या मध्यस्थीची या ठिकाणी काही गरज होती का? जर हेच करायचं होतं तर पाकिस्तान आणि भारत यांनी जे आहे एकमेकांशी बोलून हे त्या ठिकाणी करू शकले नसते का? बाय द वे बॅकग्राऊंड पाहिली तर आतापर्यंत जेवढे संघर्ष भारत आणि पाकिस्तानमध्ये झालेले आहेत
मग कधी आपल्याला त्याच्यासाठी युनायटेड नेशन्स लागतो, कधी त्यावेळेसचा जो आहे USSR लागतो, तर कधी जे आहे अमेरिकेची मध्यस्थी लागते किंवा त्यांच्या सेक्रेटरी ऑफ स्टेटची मध्यस्थी लागते. 1948 पासून, 65 पासून, 71 पासून, 99 पासून ते 2019 पर्यंत जे संघर्ष झाले त्यामध्ये जे आहे आंतरराष्ट्रीय संस्थांची भूमिका त्या ठिकाणी राहिलीच आहे. आणि त्या अनुषंगाने आता डोनाल्ड ट्रम्पची भूमिका, मग ह्या मध्यस्थीची गरज त्या ठिकाणी होते का, तो सुद्धा जो आहे एक प्रश्न त्या ठिकाणी या ठिकाणी निर्माण होतो. आणि माझ्यासाठी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, ठीक आहे आपल्याला युद्ध तर त्या ठिकाणी करायचं नाहीये, हे सगळं ठीक आहे, हा फक्त स्वल्प विराम आहे या संघर्षामधला. पण मग हा स्वल्प विराम घेताना कुठल्या अटी शर्तींच्या आधारावर आपण हा स्वल्प विराम या एक प्रकारची जी आहे या सीज फायरला ऍग्री झालो, या अटी शर्ती जर आपल्या दहशतवादाच्या लढ्याला पूरक असतील, पाकिस्तानवर तसा दबाव निर्माण करण्यामध्ये अमेरिका जर यशस्वी झाला असेल आणि त्याच्या माध्यमातून ही शस्त्रसंधी झाली असेल, ते दहशतवादी आपल्याकडे पाठवणं म्हणा किंवा त्यांच्या टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे पाठवणं म्हणजे त्यांना जे आहे प्रत्यर्पण त्या ठिकाणी करणं, जेणेकरून आपण त्यांना शिक्षा देऊ शकू भारतामध्ये. त्याचबरोबर तिथलं टेररिस्ट इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे उद्ध्वस्त करणं असो किंवा त्याला सपोर्ट देणं बंद करणं असो, अशा काही महत्वाच्या गोष्टींची अंमलबजावणी होत असेल आणि तशा अटी शर्ती असतील तरच माझ्या मते जे आहे हे शस्त्रसंधीचा निर्णय या मोमेंटला घेणं हा योग्य होता. युद्ध कोणाच्याही कामाचं नसतं आणि त्यातल्या त्यात भारतासारख्या प्रगत म्हणजे इमर्जिंग इकॉनॉमीला तर जे आहे त्याचा खूप मोठा फटका बसणार आहे, खरं आहे. पण आता आरपारच्या लढाईसाठी आपण तयारी केलीच होती, सगळ्या दृष्टीनं तयार झालोच होतो. तर मग जे आहे ऑपरेशनल ऑब्जेक्टिव्ह पूर्णतः हासिल झाल्याशिवाय दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी जी लढाई सुरू केली त्यातले महत्वाचे ऑब्जेक्टिव्ह साध्य करण्याशिवाय 3 दिवसातच अशा प्रकारची मिलिटरी ऍक्शन पॉज करण्याची काय गरज होती, हे सुद्धा प्रश्न जे आहेत तेवढेच रिलिव्हंट आहेत. पण काय अटी शर्ती आहेत हे समजल्यानंतरच माझ्या मते जी आहे ती दिशा योग्य होती का कुठेतरी आपण चुकलो याचं विश्लेषण आपल्याला करता येईल. अर्थात या अटी शर्ती आता आपल्यापर्यंत कधी पोहोचणारे बघावे लागणार आहे. मात्र आणखीन एक अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ज्या संदर्भात अनेक प्रेक्षकही बोलतात, विरोधकही प्रश्न उपस्थित करतायत की अजूनपर्यंत ते स्पेसिफिक दहशतवादी मिळालेले नाहीत ज्यांनी पहलगामचा हा हल्ला घडून आणलेला आहे. तर तोपर्यंत आपण म्हणायचं का की त्या लोकांना न्याय मिळाला किंवा आता जे शहीद झालेले आहेत काही सैनिक आपले, तर त्यांना न्याय मिळाला, जोपर्यंत पहलगाम मधले ते दहशतवादी सापडत नाही तोपर्यंत हा स्वल्पविराम घेणं योग्य होतं असं वाटतं का तुम्हाला? माझ्या मते जे आहे म्हणजे सेंटिमेंटली ऑफकोर्स ज्यांनी दहशतवादी हा हल्ला केला ते 3, 4, 5, 6 जे दहशतवादी आहेत त्यांना पकडणं, त्यांचा खात्मा करणं यातून जे आहे म्हणजे ती महत्वाची ऍक्शन आहेच. पण ज्या प्रकारे प्लॅन करून ते आले होते आणि कुठेतरी लपून बसले असतील, पळून त्या ठिकाणी गेले असतील, काही कालावधी त्याला लागू शकतो. कारण तिथे जंगलाचा भाग आहे आणि प्लॅन करून ते आले होते, म्हणून जे आहे लगेच काही एका दिवसात, 2 दिवसात, 2 आठवड्यामध्ये पकडून म्हणजे ते पकडले जातीलच याची काही गॅरंटी नाही. अगोदरची उदाहरणं पहा, कित्येक महिन्यांचा कालावधी लागू शकतो, 1-1.5 वर्षांचा सुद्धा कालावधी लागू शकतो. 1999च्या कंदहार अपहरणामधले जे अतिरेकी होते ते 2025 मध्ये आपण ज्यावेळेस टेररिस्ट हाईडआउट वर बस्ट केलं, एक प्रकारे त्यांना जे उद्ध्वस्त केली, त्यावेळेस जे आहे 26 वर्षानंतर एक प्रकारे तो न्याय आपल्याला मिळाला असं आपण म्हणता येईल. तर हे तर जे आहे 2 ते 3च आठवडे झालेले आहेत. सेंटिमेंटली लोकांची भावना ही बिलकुल बरोबर आहे, पण 100% मी त्या ठिकाणी सांगतो की खरोखरच लष्कराच्या माध्यमातून आज नाही तर उद्या येणाऱ्या काही काळामध्ये 100% यांचा मागोवा त्या ठिकाणी घेतला जाईल आणि त्यांचा खात्मा, त्यांचं एन्काउंटर होणारच होणार. पण हा काही T20 मॅच नाही किंवा हे जे काही असं ठरवून करण्यासारखी त्या ठिकाणी गोष्ट नाही. आपण त्या प्रकारे जबरदस्त कोम्बिंग ऑपरेशन करतोय. आपले जे घरभेदी आहेत या घरभेद्यांनी सुद्धा यांना सपोर्ट केला असेल, म्हणूनच ते आतापर्यंत जे आहे एक प्रकारे लपून राहण्यामध्ये किंवा आपल्या सुरक्षा दलांपासून जे आहे बचाव करण्यामध्ये यशस्वी झाले असतील. पण फार काळ ते वाचू शकणार नाही, हेही तेवढंच सत्य आहे आणि त्यांचा तर बंदोबस्त होणारच आहे. पण ते 4-6 मारले म्हणजे जे आहे पहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याच्याशी संबंधित सगळा प्रॉब्लेम संपला असं बिलकुल नाही. नेहमीचा हा जो प्रॉब्लेम आहे तो जर संपवायचा असेल तर मग पाकव्याप्त काश्मीरमधले दहशतवादी असो, पाकिस्तानचं लष्कर असो, ISI असो, त्यांची फंडिंग आंतरराष्ट्रीय स्तरातून जी होते त्यांना आपल्याला थांबवणं असो, या सगळ्या गोष्टी कराव्या लागणार आहेत ज्याच्यासाठी आपल्याला स्टेप बाय स्टेप नॉन कायनेटिक त्याचबरोबर कायनेटिक ऍक्शन घेणं अत्यंत आवश्यक आहे. आता आपण शस्त्रसंधीकडे येऊयात. शस्त्रसंधीच्या या निर्णयानंतर काही सवाल उपस्थित करण्यात येतात, खास करून मोदी सरकारवर विरोधक सवाल उपस्थित करतात की शिमला कराराचं काय झालं. आता एक तिसरी व्यक्ती येऊन तुमच्याशी समझोता करणार का, तुमच्याशी मध्यस्थी करणार का, हे तुम्हाला मान्य आहे का? मग भारत जाहीर का करत नाही की शिमला करार आमच्या बाजूने आम्ही आता रद्द करतोय किंवा तोडतोय? तर याबाबत काय हा प्रश्न निर्माण झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरही आपण एक वेगळा मेसेज देतोय का किंवा भारताची त्यामुळे अडचण झाली असं तुम्हाला वाटतंय का?
माधवी, ट्रम्प बाबानं ज्या प्रकारचे ट्विट केले दोन, त्याच्यामुळे हा सगळा वाद निर्माण झालेला आहे. हे मी का म्हणतोय, कारण त्या ट्रम्पच्या विधानामुळेच हे सगळं त्या ठिकाणी किंवा त्याच्या ट्विटमुळे झालेलं आहे. आज सुद्धा अधिकृतरित्या मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं सांगितलं का, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं जे आहे फक्त 2च ओळीचं काल संध्याकाळी 6 वाजता स्टेटमेंट दिलं आणि रात्री पुन्हा 11-11:30 जे शस्त्रसंधीचं उल्लंघन झालं त्याविषयीचं स्टेटमेंट दिलं. इथे कुठेही म्हटलं नाही जे काही आतापर्यंत दावे केले जात आहेत. पहिली गोष्ट की अमेरिकेची जी आहे प्रत्यक्ष भूमिका होती, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं सांगितलं का, नाही सांगितलं. ऑफकोर्स बॅक चॅनल डिप्लोमसीच्या माध्यमातून जे आहे अमेरिकेची भूमिका त्या ठिकाणी असेलच, पण अमेरिका हा फक्त प्रोजेक्ट करतोय, त्यामध्ये अरब राष्ट्र सुद्धा आहे. पाकिस्ताननं म्हटलेलं आहे की 1 नाही 2 नाही 3 डझन राष्ट्रांनी 30-40 राष्ट्रांनी या सगळ्या मध्यस्थीसाठी मदत केलेली आहे. पण अमेरिका जो आहे एक प्रकारचा जगाचा मॉनिटर असल्यामुळे आणि डोनाल्ड ट्रम्पचं जे आहे ते प्रोजेक्शन इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये नंबर 1 असल्यामुळे त्यांनी तशा प्रकारचं प्रोजेक्शन केलं असेल आणि त्यांचा त्यामध्ये सहभाग असेलही. पण भारत सरकारनं कुठेही त्रयस्थ म्हणजे मध्यस्थ्याच्या माध्यमातून हे झालं हे अधिकृतरित्या आतापर्यंत डिक्लेअर केलं नाही. एक गोष्ट आणि ऑलरेडी चर्चेमध्ये आलेली आहे की 1948 पासून आतापर्यंत पहा ना, पाकिस्तान सोबत जेव्हा जेव्हा संघर्ष झाला त्यावेळेस कधी युनायटेड नेशन्स असेल, कधी USSR असेल, कधी अमेरिकेचे जे आहे सेक्रेटरी ऑफ स्टेट असेल, यांचं जे आहे एक प्रकारे मध्यस्थता म्हणा किंवा त्यांचा रोल त्या ठिकाणी आलेलाच आहे. म्हणून 2025ला काही फार नवीन होतंय अशा मध्यस्थीच्या माध्यमातून हा काही नवीन भाग त्या ठिकाणी नाही. शिमला करार आहे 1972, पण त्याच्यानंतर सुद्धा 2019ला त्यावेळेसचे माईक पॉम्पिओ आणि सुषमा स्वराज यांच्यामध्ये चर्चा त्या ठिकाणी झालीच होती. अगोदर सुद्धा जे आहे अशा प्रकारचा कारगिल वॉरच्या वेळेस सुद्धा जे आहे अमेरिकेची महत्वाची भूमिका, मुख्यतः बिल क्लिंटन यांची महत्वाची भूमिका राहिलीच होती, ज्याच्या माध्यमातून कारगिल संघर्ष आणि त्यातून पुढचा टप्पा जो आला म्हणजे सामोपचाराने जे त्या ठिकाणी एक प्रकारे हा मामला पुढे त्या ठिकाणी जो घेऊन नेण्यात आला, त्यामध्ये बिल क्लिंटनची महत्वाची भूमिका होती. म्हणून पहिली गोष्ट अमेरिकेचा सहभाग तो त्या ठिकाणी म्हणजे त्याच्याविषयीचे जे ऑब्जेक्शन्स आहेत पास्ट टेन्स पाहता आणि त्यांचा रोल पाहता त्याविषयी विशेष काही आपल्याला वाटू नये. दुसरा सर्वात महत्वाचा मुद्दा जो आहे, आता बघा ट्रम्प सुद्धा जो आहे कशी भूमिका बदलतोय. पहिल्या ज्यावेळेस त्याने ट्विट त्या ठिकाणी केलं तर आम्ही मध्यस्थाच्या माध्यमातून सगळं हे करायला तयार आहे. दुसऱ्या दिवशीची ज्या दिवशी त्या ठिकाणी ट्विट आलं त्या ट्विटमध्ये जे आहे आर गुड ऑफिस इन द सेन्स डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांचं जे प्रशासन आहे, जर भारत आणि पाकिस्तान त्यांची जर इच्छा असेल तर दे आर हॅपी टू कॉन्ट्रीब्युट टू रिझॉल्व्ह दॅट पर्टिक्युलर इश्यू. आणि कुठला 1000 वर्षांपासून जे आहे भारत आणि पाकिस्तान मधला हा संघर्ष, अरे आमचा जन्म होऊनच जे आहे 7 दशकं झाली. 14 ऑगस्टला पाकिस्तानचा जन्म झाला 1947 मध्ये, 15 ऑगस्टला आमचा जन्म त्या ठिकाणी झाला आणि तू बाबा एवढे 1000 वर्ष कुठून काढतोय, हाही जो आहे अनाकलनीय दावा त्यांचा आमच्याकडे समजण्यासारखी म्हणजे त्याचं काही उत्तर आमच्याकडे त्या ठिकाणी नाही. आणि मग म्हणजे मध्यस्थाकडून कुठेतरी जे आहेत ते पोहोचले की जर तुमची इच्छा असेल तर आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी मदत करू हा प्रॉब्लेम सॉर्ट आउट करायला. एका दिवसामध्ये जर ही भूमिका बदलत असेल तर पाकिस्तानकडे पाहून मला 100% गॅरंटी आहे की येणाऱ्या काही दिवसामध्येच पाकिस्तानला जो आहे सज्जड दम देण्याचा प्रयत्न सुद्धा किंवा त्याच्या प्रकारची भूमिका ही अमेरिका घेऊ शकतं. म्हणून या विधानाकडे सुद्धा जे आहे डोनाल्ड ट्रम्पच्या सिरियसली घेण्याची इच्छा नाही, गरज त्या ठिकाणी नाही. काश्मीर हा शब्द त्यांनी त्या ठिकाणी युज केला की काश्मीर प्रश्न, माझ्या मते पुन्हा भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं जे आहे कुठेच त्या ठिकाणी म्हटलं नाही की काश्मीर विषयी जे आहे त्रयस्थ ठिकाणी न्यूट्रल ठिकाणी आम्ही चर्चा करायला तयार आहोत किंवा त्या मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहोत. आमची अधिकृत भूमिका आहे की बायलॅटरल मेकॅनिझमच्या माध्यमातूनच जर काही प्रॉब्लेम असेल तर भारत पाकिस्तान चर्चा करतील आणि एक प्रकारे शांततेच्या माध्यमातूनच आम्ही तो सॉर्ट आउट करू. थर्ड पार्टीचा त्या ठिकाणी काही रोलच नाही. ही आमची पहिल्यापासून भूमिका राहिलेली आहे. पाकिस्तान कितीही प्रयत्न करू त्याचं इंटरनॅशनलायझेशन, त्याच्यामुळे भारतानं सुद्धा जी आहे ही भूमिका ऍक्सेप्ट केलेलीच नाही. त्याच्यामुळे काश्मीर प्रश्नाची चर्चा करण्याची त्या ठिकाणी गरजच नाही. पाकिस्ताननं असा दावा केला की इंडस वॉटर ट्रीटी याच्याविषयी आणि त्याचबरोबर काश्मीर प्रश्नाविषयी जे आहे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये चर्चा होईल आणि हे सगळ्या मध्यस्थीच्या सगळ्या गोष्टी त्या पाकिस्ताननं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पुन्हा मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सनं त्याविषयी काहीही सांगितलं नाही. ऑन द कॉन्ट्ररी म्हणजे मी नेहमी विधान वापरतो की हा फक्त पाकिस्तान सोबत रेसिप्रोकल नेचरमध्ये जे मिलिटरी ऍक्शन होतीये, पाकिस्ताननं रिक्वेस्ट केली की आम्ही जे आहे सीज फायर करतोय तर आम्ही सुद्धा तुमच्या विरुद्ध हल्ला करणार नाही. इट इज ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणून हा स्वल्प विराम आहे. ज्या स्वल्प विरामाला आपण असं इंटरप्रिट करू नये की आपलं सगळं ऑपरेशन सिंदूरच संपलेलं आहे. वायुदलानं जे अधिकृतरित्या सांगितलेलं आहे ऑपरेशन सिंदूर इज स्टील ऑन. त्याचबरोबर जे नॉन कायनेटिक ऍक्शन्स आहेत ज्याचा या मिलिटरी ऍक्शनशी काही संबंध नाही, मग ते इंडस वॉटर ट्रीटी असो, मग ते ट्रेड स्ट्राईक असो, डिजिटल स्ट्राईक असो, ते सुद्धा आपण कुठेच बंद करत नाहीये किंवा त्याच्याविषयी जो आहे कुठलाही निर्णय आम्ही घेतला नाही. आणि अशा प्रकारची जोपर्यंत अधिकृत भूमिका भारत सरकार मांडत नाही तोपर्यंत हे आरोप करणं की जे आहे बाकीचं सगळं संपलं किंवा जे आहे फारच आपण जे आहे कमकुवत भूमिका घेतली, फक्त आपण जे आहे सीज फायर केलं.
मिलिटरी ऍक्शनला जे आहे तो कॉमा दिला आणि ते सुद्धा त्यांनी जर सीज फायर व्हायोलेशन केलं तर आपण सुद्धा जे आहे त्याला रिटॅलिएट करणारच आहोत. हे इतकं साधं सोपं गणित मला त्या ठिकाणी वाटतं. पण आरोप करण्यासाठी त्रयस्थांची भूमिका, बाकीचे प्रॉब्लेम सगळे सोडून देणं, काश्मीर मुद्द्याला जे आहे आंतरराष्ट्रीयकरण करणं, आम्ही ज्यावेळेस हो म्हणू त्याच वेळेस मग तशा प्रकारच्या टीकेला अर्थ उरतो. भारत सरकार त्याला हो म्हणणारच नाही आणि माझ्या मते आजची जी पत्रकार परिषद आहे त्यामध्ये सुद्धा ज्या हे सगळ्या बाबी ज्या आहेत त्या खोडून काढण्याचा प्रयत्न केला जाईल असं मला स्ट्रॉंगली वाटतं. पण ऑपरेशन सिंदूरनं जे काही कमावलेलं होतं पहिल्या 3 दिवसामध्ये ते आपण अगदी एका दिवसामध्ये शस्त्रसंधी करून गमावलं असं वाटतं का तुम्हाला? आणि त्यासोबतच अनेक प्रश्न असे उपस्थित केले जातात की ज्या आक्रमकतेने आपलं लष्कर लढत होतं, तिन्ही दल लढत होते, तर त्यांच्या मनोधैर्यावर या सगळ्या गोष्टीचा परिणाम होतो का? खरंच हे आहे की ज्या प्रकारे आपलं नुकसान होत होतं, सामान्यांना त्याचा त्रास होत होता, ते पाहता ही काळाची गरज होती, हे सध्या निर्णय घेणं गरजेचं होतं म्हणून हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात काय सांगाल तुम्ही? जनमानसाची तर नक्कीच ही भावना आहे, नो डाऊट अबाउट दॅट, की जे आपल्या चर्चेमध्ये आलेलं आहे की 3 दिवसामध्येच आपण पॉज घेतला हे काही बरोबर केलं नाही. आपण स्ट्रेंथच्या पोझिशनमध्ये होतो, आपलं लष्कर जे आहे ते सामर्थ्यशाली त्या ठिकाणी आहे आणि एकदा आता भिडलोच तर जो आहे हा प्रॉब्लेम एकदाचा कायमचा निस्तारूनच टाकावा अशा प्रकारची जनभावना स्ट्रॉंग होती. आणि आपण चर्चेमधून सुद्धा जे त्या ठिकाणी पाहिलं की माझ्या मते मिलिटरी ऍक्शन ही आवश्यक होती. काही स्ट्रॅटेजीमध्ये बदल करून तो रेसिप्रोकल, रिस्ट्रेंड, लिमिटेड, नॉन एस्केलेटरी नेचर हे सगळे शब्द काढून मुख्य मुद्दा दहशतवाद आणि त्या दहशतवादाचा मुकाबला करण्यासाठी जे जे मध्ये येतील त्यांना आम्ही कापून काढू अशी कणखर भूमिका घेणं हे आवश्यक होतं. ते कुठेतरी जे आहे या शस्त्रसंधीच्या माध्यमातून मागं पडलं. हा जो आरोप किंवा ही जी जनसामान्याची भावना आहे माझ्या मते नक्कीच त्यामध्ये तथ्य आहे. पण पुन्हा अटी शर्ती काय आहेत हे आपल्याला पाहावं लागेल. दहशतवादाविरुद्धचा मुकाबला जास्त जरुरी आहे, युद्धाशी संबंधित बाबी ज्या आहेत त्या महत्वाच्या नाहीये. दुसरी गोष्ट की ठीक आहे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर असेल किंवा दहशतवादाविरुद्धचा हा मिलिटरी ऍक्शन वगैरे या सगळ्या गोष्टी असतील, पण त्यासाठी जे आहे युद्ध पुकारणं किंवा त्या प्रकारे पुढे जाणं हे राजकीय नेतृत्वाला ते खमका निर्णय त्या ठिकाणी घ्यावा लागतो. आणि युद्धाच्या माध्यमातून खरं पाहिलं तर म्हणजे कुठल्याही युद्धामध्ये भलं होत असतं का? होत नसतं. दोन्ही देशाचं प्रचंड नुकसान होतं आणि भारतासारखा देश जो इमर्जिंग इकॉनॉमी, व्हेरी फ्रँकली पाकिस्तान सारखा देश जो भुका नंगा आहे त्याला काही विशेष फरक पडणार नाही. आज नाही तर उद्या जे आहेत त्याचे तुकडे तुकडे होणारच आहे आणि खरोखरच आहे अराजकतेकडे जातोय. काय म्हणजे 42% गरिबीमध्ये असले काय, 48% गरिबीमध्ये असले काय, विशेष फरक पाकिस्तानला पडणार नाही. पण भारत जो इमर्जिंग इकॉनॉमीकडे जातोय, जगातली 5वी लार्जेस्ट इकॉनॉमी आणि बाकीच्या सगळ्याच गोष्टीनं जे ऍडव्हान्टेजेस भारताकडे आहेत, मुख्यतः डेमोग्राफिक डिव्हिडंड, आपली यंग पॉप्युलेशन, पुढची 2 दशकं जर आपण योग्य प्रकारे वापरली नाही तर जे काही आपल्याला पुढे हासिल करायचंय ते आपण येणाऱ्या काळामध्ये हासिल करू शकणार नाही. मग युद्धाच्या माध्यमातून आपलं अटेन्शन डायव्हर्ट झाला, आपला खर्च त्या गोष्टीनं झाला आणि आपली सगळीच दिशा जर त्या ठिकाणी गेली तर कुठेतरी जे आहे या सगळ्या गोष्टी कॉम्प्रोमाइज होतील. हा सुद्धा मोठा विचार आपल्याला त्या ठिकाणी करावा लागणार आहे. मनुष्यहानी, वित्तहानी जे होते तो भाग वेगळा, ज्या प्रकारे अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार आहे तो सुद्धा भाग वेगळा. तर युद्ध म्हणजे जे आहे काय म्हणजे व्हिडिओ गेम खेळणं किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जे आहे घुसके मारेंगे म्हणणं हे इतकं सोपं किंवा T20 मॅच त्या ठिकाणी नाहीये. त्याला सिरियसलीच आपल्याला घ्यावं लागतं. काय ऑब्जेक्टिव्ह आहेत हे हासिल करण्यासाठी काय काय करायचं ते टप्प्याटप्प्यानं आपल्याला त्या ठिकाणी करावं लागतं. आणि मग म्हणजे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला कन्सिडर करूनच हे योग्य अयोग्य अशा प्रकारची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल आणि त्या अनुषंगाने या सगळ्या प्रश्नाला आपल्याला पाहावं लागेल. सर आणखी एक प्रश्न आपण भारताच्या बाजूने बघतोय, मात्र या 4 दिवसामध्ये पाकिस्ताननी नेमकं काय गमावलं? कुठल्या कुठल्या लेवलला पाकिस्तानचं पितळ उघडं पडलं असं तुम्हाला वाटतं? अर्थात पाकिस्तानच्या संदर्भातल्या या गोष्टी तर आपण अनेक वर्षांपासून बोलतोय, मात्र स्पेसिफिकली ऑपरेशन सिंदूरनं अशा कुठल्या गोष्टी साध्य केल्या ज्या आधी कधी साध्य झाल्या नव्हत्या पाकिस्तानच्या बाबतीत? पाकिस्तानला वाटलं की आमच्याकडे हे दहशतवादीचे जे कॅम्प आहेत आणि आम्ही त्यांना जो सपोर्ट करतो, पाकिस्तान जे आहे, भारत जे आहे LOC क्रॉस करून यांना जे आहे कधी हिट करू शकणार नाही. ठीक आहे, एखादा छोटा मोठा सर्जिकल स्ट्राईक त्यांनी केला असेल, पण बाकीच्या ठिकाणी जो आहे तो असं करू शकेल असं पाकिस्तानला वाटलं नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण त्यांच्या विरुद्ध कारवाई केली, हे एक पाकिस्ताननं त्या ठिकाणी गमावलं. दुसरी गोष्ट, पाकिस्ताननं वल्गना केल्या आणि त्याला वाटलं की बाबा HQ-9 जी एक प्रकारची एअर डिफेन्स सिस्टम चायनानं दिलेली आहे, चायनाच्या शस्त्रास्त्रांच्या माध्यमातून आपण भारतावर कुरघोडी करू शकू. मग ते HQ-9 फेल जाणं असो किंवा PL-15 सारखी चायनीज मिसाईल भारतानं इंटरसेप्ट करणं असो किंवा बराक मिसाईल सारखी अत्यंत महत्वाची अशा प्रकारची मिसाईल सुद्धा जी आहे ती आपण फतह मिसाईल सारखी पाकिस्तानची मिसाईल बराक मिसाईलच्या माध्यमातून जे आहे त्याचा नायनाट करणं, अशा प्रकारचं यश भारताला मिळणं हा सुद्धा त्यांचा हे सुद्धा मोठं नुकसान होतं. आणि माझ्या मते ऑपरेशनल पॉईंट ऑफ व्ह्यू जर आपण पाहिलं तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्यांचे 11 मिलिटरी बेसेस आणि एअर बेसेस उद्ध्वस्त होणं
मोठ्या प्रमाणावर जे आहे त्यांच्या युकॅव त्याचबरोबर फायटर जेटचं नुकसान होणं, 1/3 एअर डिफेन्स सिस्टम आणि रडार सिस्टम पूर्णतः उद्ध्वस्त होणं, आणि सगळ्यात महत्वाचं की पाकिस्तानच्या आत घुसून, शेकडो किलोमीटर आत घुसून काही मिनिटांच्या आत हे सगळं हासिल करणं भारताला शक्य होणं, ज्यावेळेस पाकिस्तान पूर्णतः हाय अलर्ट मोडवर आहे, त्यावेळेस सुद्धा जर भारताला हे त्या ठिकाणी करता येत असेल तर हा खूप मोठा झटका आहे पाकिस्तानच्या लष्कराच्या मनोधैर्यासाठी, त्यांच्या प्रिपेअर्डनेससाठी. आणि तुमच्या मागच्या प्रश्नामध्ये जे होतं की सगळ्या गोष्टी या माध्यमातून होतात, म्हणजे जे आपण पॉज घेतला आपल्या दृष्टिकोनातून, तर त्या पॉजमुळे जे आहे आपल्या लष्कराच्या मनोधैर्यावर काही विपरीत परिणाम होईल का? माझ्या मते भारताचं लष्कर जे आहे ते खरोखरच प्रोफेशनली कॉम्पिटंट आहे आणि त्यांना कळतं की जे आहे जो काही राजकीय निर्णय त्या ठिकाणी घेतला गेलेला आहे त्याच्यानुसार आपल्याला बिहेव्ह करायचे. मनातली इच्छा तर जे आहे प्रत्येक आर्म फोर्सेसच्या जवानाची, अधिकाराची त्या ठिकाणी असणारच आहे की हा इतका वर्षापासूनचा आमचा जो पेंडिंग प्रॉब्लेम आहे, फक्त आम्हाला एक चान्स द्या आणि तुम्ही बघा आम्ही काय करतो. 1999च्या कारगिल वॉरमध्ये आपण पाहिलं की जे अशक्य होतं ते खरोखर शक्य करून दाखवलं. ते असे जांबाज जवान आपल्याकडे त्या ठिकाणी आहेत. त्याच्यामुळे फक्त आम्ही संधीची वाट पाहतोय, पण आपण प्रोफेशनल असल्यामुळे जे नेतृत्वानं सांगितलेलं असतं, मिलिटरी नेतृत्व आणि जे राजकीय नेतृत्वानं सांगितलेलं असतं, कारण आम्ही डेमोक्रेटिक नेशन आहोत, तर ते त्या ठिकाणी कळतं. त्याच्यामुळे मनोधैर्य कमी होण्याचा त्या ठिकाणी प्रश्न याच्यात नाही. आणि माझ्या मते हा पॉज आहे. या पॉज नंतर अजून बऱ्याच काही ऍक्टिव्हिटीज त्या ठिकाणी होऊ शकतात. तर म्हणजे भारताच्या पॉईंट ऑफ व्ह्यू मनोधैर्य फार कमी झालं, थोडासा जे आहे वाटलं असेल की ती संधी आता प्राप्त होईल, पण ती संधी प्राप्त झाली नाही, म्हणून तो एक आस्पेक्ट त्या ठिकाणी. पण मनोधैर्य खचलं अशातला भाग त्या ठिकाणी नाही. पाकिस्तानच्या सैनिकांचं आणि एकूणच सगळ्या या परिस्थितीमुळे जे आहे जबरदस्त मनोधैर्य खचलेलं असणार, ही पॉसिबिलिटी आहे. म्हणजे मिलिटरी डॅमेजेस त्यांचे खूप झाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर जे आहे त्यांना त्या ठिकाणी भीक मागावी लागली अरब राष्ट्रांकडे, त्याचबरोबर अमेरिकेकडे, आणि त्याच्या माध्यमातून दिसलं की म्हणजे भारताच्या दबावामुळे त्यांना काय काय त्या ठिकाणी करावं लागतंय. आणि आता जर पाकिस्तान म्हणजे ज्या अटी शर्ती मला वाटतात की भारताच्या फेवरमध्ये असणार आहे, ज्या पाकिस्तानला फॉलो करायच्या आहेत, जर पाकिस्ताननं त्या अटी शर्ती फॉलो केल्या नाही तर अमेरिकेचा सुद्धा राग त्याच्यावर येऊ शकतो. पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय जगतामध्ये त्याच्यावर पूर्णतः स्टॅम्प पडू शकतो की पाकिस्तान इररिस्पॉन्सिबल नेशन आहे, पाकिस्तान जो आहे दहशतवादाचं सेंटर आहे आणि पाकिस्तानवर विश्वास ठेवून कुठल्या कारवाईमध्ये आपण जाऊ शकत नाही. पण ह्या ज्या आहेत त्या थेरॉटिकल बाबी आहेत. अमेरिकेसारखं राष्ट्र जे आहे त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी बिझनेस पाहत असतं, म्हणून जोपर्यंत पाकिस्तानची गरज आहे तोपर्यंत त्याला सपोर्ट करेल आणि बाकीच्या वेळेस जो आहे तो धक्का मारेल. तर पाकिस्तानचं मोठ्या प्रमाणावर मिलिटरीली, आंतरराष्ट्रीय पत या पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि त्याहून महत्वाचं इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यूनं, म्हणजे युद्ध सुरू होण्याच्या अगोदरच कित्येक हजार कोटी त्याचे खर्च झाले. या 3 दिवसाच्या युद्धामध्ये सुद्धा जे आहे ज्या प्रकारचं सगळं लॉजिस्टिक मॅनेजमेंट, ज्या प्रकारचे जे आहेत त्याचे ड्रोन्स आणि बाकीचे एरियल प्रोजेक्टाईल त्याला भारताच्या दिशेने त्या ठिकाणी सोडावे लागले आणि ते नष्ट झाले. त्यामध्ये सुद्धा जे आहे हजारो कोटींचं पाकिस्तानचं नुकसान झालेलं आहे. त्याची दुखती नस, त्या दुखत्या नस ऑलरेडी अर्थव्यवस्था गर्तेत जाणारी होती आणि त्यामध्ये मागच्या या 2-3 आठवड्यामध्येच जो जबरदस्त इम्पॅक्ट त्याच्या इकॉनॉमीवर झालेला आहे तो सुद्धा मोठा फटका पाकिस्तानला बसलेला आहे. मागच्या 3च आठवड्यामध्ये खऱ्या अर्थानं जे आहे पाकिस्तानचं कंबर्ड आर्थिकदृष्ट्या, मिलिटरी पॉईंट ऑफ व्ह्यूनं आणि इंटरनॅशनल पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण त्यांच्यावर म्हणजे त्यांच्या विरुद्ध त्या ठिकाणी एक प्रकारे जे आहे दबाव निर्माण केला, यामध्ये सत्य आहे. आणि संपूर्ण जगामध्ये जे आहेत 5-6 जर बोटावर मोजणारे राष्ट्र सोडली, चायना, तुर्की, इराण, अझरबैजान, मलेशिया आणि सोमालिया, ही 6 राष्ट्र जर सोडली तर पाकिस्तानच्या मदतीला म्हणण्याच्या ऐवजी पाकिस्तानच्या बाजूने बोलणारं जगामध्ये एकही राष्ट्र नव्हतं. याच्या विपरीत भारताला जे आहे आंतरराष्ट्रीय जनमत पण मोठ्या प्रमाणावर मिळालं. या सगळ्या गोष्टीची गोळाबेरीज त्या ठिकाणी पाहिली तर नक्कीच भारत ऍडव्हान्टेजेस पोझिशनमध्ये आहेच. पाकिस्तानची चीची तू आणखीन जास्त झालेली आहे. पण अल्टिमेटली तेच येतं की ग्लास हाफ फुल, ग्लास हाफ एम्प्टी. बरंच काही जे आपल्याला करता आलं असतं, आपण बरंच काही अचीव्ह केलं या 3 आठवड्यामध्ये, पण बऱ्याच काही संधी होत्या ज्या शायद या शस्त्र संधीच्या स्वल्प विरामामुळे, पॉजमुळे आपण गमावल्या की काय, हा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होतो. अर्थात अनेक प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. या स्वल्प विरामाचा फुल स्टॉप कधी होणार, पूर्ण विराम कधी मिळणार हेच बघणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी आता कुठलं पाऊल उचललं जातं सरकारकडनं हे पाहणं महत्वाचं आहे. सर, खूप धन्यवाद या सगळ्या सविस्तर विश्लेषणासाठी. धन्यवाद माधवी. तर जसं आपल्याला सरही सांगत होते की अर्धा ग्लास भरलेला आहे, अर्धा ग्लास रिकामा आहे, अजून बरंच काही करता येणं पॉसिबल होतं, मात्र हा केवळ एक स्वल्प विराम आहे. मात्र आता 6:30 वाजताच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये या अटी शर्ती ज्या आहेत शस्त्रसंधी संदर्भातल्या त्या समोर येतात, काय बघणं महत्वाचं आहे. त्यासोबतच आता पुढचं पाऊल नेमकं काय असू शकतं, भारताकडनं पुढे राजनैतिक दृष्ट्या काही दबाव आणला जातो, काही नवीन पावलं, नवीन ठोस निर्णय घेतले जातात, काही बघावं लागणार आहे. आणि त्यासोबतच आजची जी काही बैठक झालेली आहे मोदींची आणि सगळ्या लष्करांची, 3ही दलांच्या प्रमुखांची, त्या बैठकीतून काय समोर येतं हे बघणं तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे
आजची ही प्रेस कॉन्फरन्स खूप महत्त्वाची आहे. बरोबर 1 तासाभरानं ही प्रेस कॉन्फरन्स सुरू होणार आहे. त्यावेळी ही प्रेस कॉन्फरन्स लाईव्ह बघायला विसरू नका. मुंबई तकवरही ही प्रेस कॉन्फरन्स तुम्हाला नक्की लाईव्ह पाहता येणार आहे. आणि त्यानंतर या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय ठरलेलं आहे या संदर्भातलं एक लाईव्ह घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला येणारच आहे. त्यामुळे मुंबई तकचे लाईव्ह बघत राहा, मुंबई तकचे व्हिडिओ बघत राहा. mumbaitak.in आमची वेबसाईट आहे. या वेबसाईटला फॉलो करायला विसरू नका. अजूनही तुम्ही मुंबई तकला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. या लाईव्ह मध्ये मात्र मी इथेच थांबते. हे लाईव्ह तुम्ही पाहिलं त्याबद्दल